नमस्कार मंडळी. खूप महिन्यानंतर माहेरच्या दोन खास व्यक्ती आल्या होत्या, त्या म्हणजे नवमी आणि आई. ह्याचं दुसरं कारण म्हणजे अधिक महिना म्हटल्यावर धाकट्या जावयासाठी आहे बरं काही. त्याचबरोबर नवमीने सुद्धा बराच खाऊ आणला होता आणि आल्या त्याच दिवशी तिने पिशवी सगळी बाहेर काढली. एक एक करून आम्हाला खाऊ दाखवत होती. मी म्हटलं, अगं माझ्यासाठी? तर ती म्हणाली, नाही नाही, हा सगळा खाऊ फक्त सर्वेश अंकलसाठी आणला आहे. म्हटलं, अगं असं कसं, एखादा तरी दे. तर ती म्हणाली, नाही थांब, तुझ्यासाठी दुसरी गोष्ट आहे. म्हटलं, दुसरी गोष्ट दाखव बरं. तर तिने पोत्यातून जी गोष्ट बाहेर काढली ती होती 3 प्रकारच्या सुऱ्या, कात, फळं आणि भाज्या कापण्यासाठी. असो, आता एवढा सगळा खाऊ आणल्यानंतर सर्वेश अंकलने तिच्या कुठेतरी घेऊन गेलं पाहिजे, तर मस्तपैकी पाण्यात खेळायला घेऊन गेला. मॅडम पाण्यात मनसोक्त खेळल्या आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो शनिवारच्या बाजारात. आटपाडीमध्ये दर शनिवारी हा बाजार भरतो. तिथे वेगवेगळ्या रानातल्या भाज्या, फळं घ्यायला आम्ही गेलो. आता कहाणीमध्ये थोडा ट्विस्ट आहे. म्हणजे काय झालं, थोडं वातावरण चेंज झालं तर आम्हाला वाटलं थोडा पाऊस येईल. पण कसलं काय, खूप मोठं वादळ आलं आणि घरासमोरची 2 मोठी झाडं पडली आणि पाऊसही अतिप्रचंड झाला. त्यामुळे घरातही सगळं पाणी साठलं होतं. या सगळ्यामध्ये 4 दिवस लाईट नव्हते आणि लाईट नसल्यामुळे आम्हाला मोटरही सुरू करता आली नाही. तर पाणी लिटरली आम्हाला टँकरने जनावरांसाठी भरावं लागलं. हे सगळं करता करता शेवटी निघायची वेळ आली आणि मला असं वाटत होतं की आई आणि नवमीने अजून राहावं. पण ना, ऑलरेडी ह्यांनी 4 दिवस ॲडजस्ट केलं होतं. माझ्यासाठी ही नवीन गोष्ट नव्हती, कारण दरवर्षी असं थोडंफार प्रमाणात बघायला मिळतं. पण त्यांच्यासाठी पहिल्यांदाच होतं. बाय बाय. खरंच या दोघींची सुद्धा या दिवसात खूप मदत झाली आणि परत लवकरच भेटू, या गोड शब्दांनी निरोप घेतला.